यस जातो आपण मॅचच्या दिशेनं. एका बाजून टॉस जिंकून अंबिका वॉरियर्सनं प्रथमतः बॅटिंग स्वीकारलेली आहे. पाहायचं कालच्या दिवसामध्ये एक सामना गमावलेला आहे, तर दुसऱ्या बाजूनं सचिन तात्या तुपे 11 हा संघ त्यांना 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळतो. तर दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व खेळाडूंचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत आहे. हॅलो हॅलो. ओके, जातो आपण मॅचच्या दिशेनं. अंबिका वॉरियर्स प्रथमतः टॉस जिंकला आणि टॉस जिंकून प्रथमतः निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळते. अक्षय भाऊ चव्हाण जे मात्र मैदानावरती दाखल होत आहेत आणि त्यांच्याच बरोबर आनंद VIP स्पोर्टचे सर्वे सर्वा. सातत्यानं जर आपण पाहिलं व्यवसायानिमित्त व्यवसायातून चांगली प्रगती, आणि त्याचबरोबर अगदीच जर पाहिलं तर या स्पर्धेला भरभरून मदत करणारं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो आनंद चव्हाण आणि अक्षयजी चव्हाण ही सलामीची जोडी. सचिन तात्या तुपे 11 टीमचा एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी उपस्थित नाही. जातो आपण मॅचच्या दिशेनं. यस, लेट्स प्ले. मॅचला सुरुवात होतीये. गोलंदाजी मार्कवरती सचिन तात्या तुपे 11 संघाच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. इस्माईल सय्यद जाहीर खेळाडूची चर्चा. नव्यानं उभरता सितारा, हविला तालुक्यातील एक नामांकित खेळाडू. पहिलाच बॉल आनंद चव्हाण यांच्या बॅट मधून. ओ हो हो, क्षेत्ररक्षण तिकडे जबरदस्त प्रयत्न होता, आपण रोखू शकलेले नाहीये. एक टप्पा घेत चेंडू ओर द बाउंड्री रोप, येतोय 4. पहा 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. सुरुवात चांगली होती, पण नुसती सुरुवात करून चालत नाही. कालचा दिवस मला वाटतं आनंद चव्हाणसाठी थोडासा स्ट्रगल करणारा होता. कालच्या दिवसामध्ये स्ट्रगल केला, पण आजच्या दिवसामध्ये पहिल्या चेंडूपासून इरादा स्पष्ट आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवस प्रत्येक चेंडू तुमच्यासाठी नवीन काय घेऊन येतो. पाहायचं आता पुढील चेंडूवरती. इस्माईल तयार. यावेळेचा बॉल अक्रॉस द बॅट खेळायचा हा चेंडू आणि पंचांचा इशारा देखील येतो. ऑफस्टिकच्या बाहेर निघाला हा चेंडू, पंचांनी अवांतर घोषित केला. अतिरिक्त धाव येताना पाहायला मिळतीये. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचतीये ती आता 5 या धावसंख्येवरती. इस्माईल सय्यद गोलंदाजी मार्गवरती सज्ज आहे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा घुटना टेक और तमाशा देख, अगदी रस्ता पार आनंद चव्हाणच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक धमाका षटकार. 6 धावा. जबरदस्त बॅटिंग. टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा मैदानावरती. अक्षरशः कालचा दिवस थोडासा वाईट होता, पण आजच्या दिवसाला अक्षरशः जर पाहिलं. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल परत एकदा 30 सर्कलच्या वरून क्लोन शॉट आणि सरळ चेंडू जर पाहिला तर तिकडे गोडाऊनला लागतो. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. यस, 4 धावा. पहा कालचा दिवस थोडासा वाईट होता आनंद चव्हाण यांचा. आजच्या दिवसामध्ये जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीचे 3 बॉल, 3ही बॉलवरती आक्रमण पाहायला मिळालं. टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे जाऊन पोहोचली आहे. सोळा या धावसंख्येवरती. ओव्हर नंबर ओके 15 धावा धावफलकावरती आहेत. इस्माईल सय्यद गोलंदाजी मार्गवरती सज्ज होत आहेत. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूवरती. भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण. या चेंडूवरती थोडंसं शांत पाहायला मिळाले.
आनंद चव्हाण. कारण टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं तर प्रत्येक चेंडू हा मारण्यासाठी नसतो. चांगल्या चेंडूंना तुम्हाला सन्मान द्यावा लागतो, खराब चेंडूंवरती खरपोच समाचार घ्यावा लागतो. हेच तत्व पाहायला मिळालं आनंद चव्हाण यांच्या माध्यमातून. पण उंच पुरे अक्षय चव्हाण जे मात्र स्ट्रायकिंग एंडला सज्ज होत आहेत. या स्पर्धेचे ऑर्गनायझर पाहायचे अंबिका वॉरियर्ससाठी कशा प्रकारची कामगिरी करतायत, तर गोलंदाजच्या माध्यमातून इस्माईल यांना आपण पाहतो. तर पहा पंचांच्या भूमिकेमध्ये दिनेशजी पुजारी, त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण विचार जर केला तर शिंदे सर, हे दोन्ही पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा तुमच्या आमच्यापर्यंत घरबसल्या पोहोचवली जाते. मी क्रीडा रसिकांना जरूर एक विनंती करेन, पुणे जिल्ह्यातील नव्हे महाराष्ट्रातील स्पर्धा पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला जर पाहायच्या असतील तर आपण जर ऑनलाईन जोडला गेला असाल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. कारण येणाऱ्या कालखंडामध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धा पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला येत आहेत. जातोय आपण मॅचच्या दिशेनं. अगदी जर विचार केला तर पीटीसी लाईव्हचा तळागाळातील गल्ली बोळातील खेळाडूंना एका प्रकाश ज्योतात आणण्याचं कामकाज दादांनी गेल्या मागच्या 10 ते 5 वर्षामध्ये केलेलं आहे. आणि पहा राज्य पातळीवरती देखील जाताना पाहायला मिळत आहेत. आणि गेल्या काहीच दिवसांमध्ये जर पाहिलं तर राज दरबारी देखील टेनिस बॉल क्रिकेट या खेळाची दखल घेतली आणि येणाऱ्या कालखंडामध्ये ऑलिम्पिकमध्ये देखील टेनिस बॉल क्रिकेट सारखा खेळ तुम्हा आम्हा सर्वांना पाहायला मिळेल. तर जातो आपण थेऊर प्रीमियर लीगच्या दिशेनं. एक चांगला चेंडू या ठिकाणी इस्माईल यांनी पेश केलाय. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. ऑफस्टंपच्या बाहेर बॅकफुटला गेले अक्षय, तिथे थर्ड मॅनला चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येत आहेत. एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, संधी सोडलेलीच नाहीये. आणि पहा 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. 18 या धावसंख्येवरती. पहिलं षटक जर पाहिलं तर ऐन फेब्रुवारी महिन्यामध्ये येणाऱ्या हापूस आंब्याच्या पेटी सारखं महागडं षटक पाहायला मिळालं इस्माईल यांचं. तर या षटकामध्ये 18 धावा येताना आपण पाहिलेल्या आहेत. पहा दोन्ही कॅमेरामॅनचं विशेष मी कौतुक करेल. ऋषी इंगळे जे मात्र समोरच्या बाजूनं ही संपूर्ण स्पर्धा कव्हर करतायत. मरुदादा गायकवाड दुसऱ्या बाजूला, म्हणजे महाराष्ट्रातील प्रसिद्ध कॅमेरा म्हणून ज्यांची ख्याती आहे. आणि या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर भरपूर चांगलं कामकाज कालच्या दिवशी त्यांचं आपण पाहिलं. आणि पुन्हा एकदा ही संपूर्ण स्पर्धा कव्हर करत असताना पीटीसी लाईव्हचे हे सर्व आमचे कॅमेरामॅन, टेक्निकल स्टाफमध्ये आमचे अंकुश सर. तर पहा इकडे व्यासपीठावरून ही स्पर्धा कव्हर करत असताना पीटीसी लाईव्हचे सर्वा ज्यांचं विशेष आम्ही कौतुक करू, आभार मानू. जातोय आपण मॅचच्या दिशेनं. गोलंदाज तयार. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, ओ हो हो, आउटसाइड एज. विकेट किपर चूक करत नाहीये आणि विकेट जाताना पाहायला मिळते. पहिला धक्का जो आनंद चव्हाण जबरदस्त बॅटिंग करत होता त्यांना इकडे आवर घातला. विकेट आली आहे. पहा संदीप धुमाळ महाराष्ट्र पोलीस आहेत आणि साहेबांनी आल्या आल्या मला वाटतं 3rd डिग्री लावली आहे. पहिली विकेट मिळवताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज आनंद चव्हाण डगआउटच्या दिशेनं माघारी. टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतो. या परिसरामध्ये जर पाहिलं तर या खेळाडून अक्षरशः इथून मागच्या कालखंडामध्ये जो घातलेला धुमाकूळ अद्यापही आपण विसरू शकत नाहीये. महेश नवीन फलंदाज जे मात्र मैदानावरती दाखल होत आहेत. पहा महेश मांजरे नवीन फलंदाज. यस, खरं तर ही स्पर्धा आमचे जवळचे मित्र श्रीगोंद्यावरून अमोलजी राऊत सर जे मात्र समालोचनाच्या क्षेत्राच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत आणि श्रीगोंदा तालुक्याला लाभलेलं वरदान हे देखील ऑनलाईन सामन्यांचा आनंद घेत आहेत. अमोलजी राऊत आपलं सहर्ष स्वागत आहे, हार्दिक अभिनंदन आहे. पहा 18 धावा धावपलकावरती आहेत. कालचा दिवस मला वाटतं महेश यांच्यासाठी थोडासा अवघडच होता. हो हो हो, स्लोअर वन, गतीमध्ये परिवर्तन. इथे जर पाहिलं तर 1 धाव येताना पाहायला मिळतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला. पंचाने तसं कळवलं देखील. 2 धावा आल्या. 20 धावा धावपलकावरती ओव्हर नंबर 2 चा खेळ चालू असताना. म्हणजे पहा धुमाळ सरांचा जर आपण विचार केला, महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत असताना क्रिकेटचं वेट त्यांना मैदानापर्यंत घेऊन आलं
आणि एक तत्पर गोलंदाजी. म्हणजे काही चेंडू मयूर सर जर पाहिले तर काही चेंडू आखूट टप्प्याचे, काही चेंडू कमी गतीचे, काही चेंडू वळण घेणारे, काही चेंडू आतमध्ये येणारे, इन कटर आउट कटर, ही सगळे अस्त्र आहेत. मागचा चेंडू जर पाहिला तर स्लो रन होता, तर आपण जर त्याच्या अगोदरचा चेंडू पाहिला तर थोडासा वेगवान होता. महेश थोडेसे डबल माइंड होताना पाहायला मिळाले, कारण त्यांनी देखील कल्पना केली नसेल की येणारा चेंडू इतका कमी गतीचा आहे. कारण टेनिस बॉल आता पूर्वीचं टेनिस बॉल क्रिकेट राहिलेलं नाहीये. पूर्वी टाकेल तिथे टप्पा, पण आता तसं नाहीये. गोलंदाजाला योग्य दिशा, कटर चेंडू कधी आतबाहेर करण्याची क्षमता, वेग कमी करण्याची क्षमता, या सर्व गोष्टी असाव्या लागतात आणि गोलंदाजाकडे त्या आहेत. संदीप साहेब जे मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. महेश मांजरे सातत्यानं हवेली तालुक्याचं क्रिकेट ज्यांनी गाजवताना आपण पाहिलं. चेंडू मैदानावरती का दिनेश सर? काय प्रत्येक बारीक ना बारीक गोष्टीवरती लक्ष असणारी संपूर्ण आमची आयोजक कमिटी, मयूरजी सावंत असतील, त्याचबरोबर अक्षयजी चव्हाण, या सर्व आयोजक कमिटीला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. चव्हाण वस्ती, समस्त ग्रामस्थ, थिऊर, अंबिका वॉरियर्स, या सर्वांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. कारण एक मोठी स्पर्धा तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला आली आणि पहा, कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेचा भरपूर आनंद आपण घेतला आणि आजच्या दिवसामध्ये थिऊरच्या नगरीमध्ये आपण या स्पर्धेचा आनंद देखील घेतोय. आता आपण मॅचच्या दिशेनं क्रिकेटला पोषक असं वातावरण आणि या वातावरणामध्ये चालू असलेली क्रीडा स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. बाहुबली महेश मांजरे स्ट्रायकिंग एंडला सज्ज होत आहे. दुसऱ्या बाजूने आपण पाहतो अक्षय भाऊ चव्हाण गोलंदाजी मार्कवरती, संदीप धुमाळ साहेब. फुलटॉस बॉल, त्यावरती आक्रमण, या बॉलला पाठवलं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. महेश मांजरे वन ऑफ दी बाहुबली, येतोय षटकार, 6 धावा. काल थोडस नाराज केलं आणि पहा, काल थोडेसे निर्धावय चेंडू महेश यांनी खाल्ले, पण आजच्या दिवसामध्ये इरादा स्पष्टच आहे. आणि पहा, पहिला चेंडू थोडासा स्लो रन होता, 2 धावा आल्या, तदनंतर फुलटॉस वरती आक्रमण. हो हो हो, आणखीन एकदा बिग हिट. क्षेत्ररक्षक, दर्शक दर्शक दिवाने, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. महेश मांजरे ऑन फायर, येतोय षटकार. महेश मांजरे यांच्यासाठी पारितोषिक देखील येतंय, कारण 2 षटकार गेलेले आहेत, अपेक्षा देखील वाढलेल्या आहेत. रोहित भैया चव्हाण यांच्या वतीनं 500 रुपयांचा पुरस्कार जातोय. आपण मॅचच्या दिशेनं गोलंदाज साहेब संदीप धुमाळ साहेब तयार होत आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल, इनसाइड आउट, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक खाली, टेकन, व्हेरी गुड कॅच. इथे विकेट जाताना पाहायला मिळते आणि त्याचबरोबर सेलिब्रेशन देखील होताना पाहायला मिळतं. महेश मांजरे बॅक टू दी पवेलियन. पहा, 32 धावा धावफलकावरती महेश मांजरे यांची अखेर विकेट आली. विकेटसाठी अट्टहास चालू होता, कारण या अगोदर आपण चर्चा केली होती, टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं तर प्रत्येक बॉल तुम्हाला हा मारण्यासाठी नसतो. काही चेंडूंना सन्मान द्यावा लागतो, खराब चेंडूंचा समाचार घ्यावा लागतो. पण इकडे ऑफस्टम्पच्या बाहेर होता चेंडू, थोडासा ओव्हरपिच होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न आणि त्या दिशेनं जर पाहिलं तर मिस टायमिंग स्ट्रोक झाला, चेंडू गेला सरळ हातामध्ये आणि सुंदर झेल त्या ठिकाणी आपण पाहिला त्या दिशेनं. राजेंद्र साखरे यांचा अतिशय चांगला झेल आपण मैदानावरती पाहिला. विकेट येताना पाहायला मिळते. महेश मांजरे बाद होत आहेत. 32 धावा धावफलकावरती दुसरी विकेट आली. तर पाहायचंय 2 षटकं ची मात्र मैदानावरती संपतायत आणि 2 षटकांच्या समाप्त्यांती अंबिका वॉरियर्स टॉस जिंकून बॅटिंग करते. 32 पृथ्वी लोंढे गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. यंगस्टर खेळाडू आहेत आणि स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो अक्षय भाऊ चव्हाण कशा प्रकारची कामगिरी करतील. त्यांनी देखील टेनिस बॉल क्रिकेटच्या अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेत, पण समोर आपण पाहतो यंगस्टर. हो हो हो, यावेळेचा बॉल अगदीच जर पाहिलं तर गाईड लाईनच्याही बाहेर गेला. पंचांनी हा चेंडू नो बॉल घोषित केला. पाहायचे आता फिल्डिंग टीमचा रेफरन्स आहे आणि पुन्हा एकदा चॅलेंज केलंय अंपायरच्या निर्णयाला. पाहायचे तिसऱ्या पंचाचा डिसिजन काय येतो. जिकडे जर पाहिलं तर आमचे पंच पाहायला मिळत आहेत. टेक्निकल स्टाफमध्ये आपण अंकुश सरांना पाहतो. विशेषतः तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन आलेला आहे आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो धनंजय सरांना. 3 अँगल निशी संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते आणि खरं तर आपण पाहिलं तर हाय डेफिनिशन टेलिकास्ट
पीटीसीच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना पाहायला मिळतं. ही खासियत राहिली आहे पीटीसी यूट्यूब चॅनलची. क्रिकेट असो, त्याचबरोबर अनेक तुमचे धार्मिक सामाजिक कार्यक्रम असो, या संपूर्ण कार्यक्रमांचं कव्हरेज यूट्यूबच्या माध्यमातून पीटीसीच्या माध्यमातून जे मात्र कव्हर केले जातात. यस, पियर डिलिव्हरी आणि हा रिव्ह्यू सक्सेस झालेला आहे फिल्डिंग टीमचा. सर, व्हाईट बॉल. यस, पहा 33 धावा धावफलकावरती. गोलंदाज पृथ्वी गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. खोलवर टप्प्याचा बॉल यावेळेस आपण पाहतो मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती. तिकडे थोडासा हलगर्जीपणा पाहायला मिळाला. डायरेक्ट थ्रो करणं अपेक्षित होतं का, हा प्रश्न पृथ्वीच्या मनामध्ये असेल. आणि पहा एक वेगवान थ्रो, नशिबाने पहा बॅकअपला खेळाडू होता, अन्यथा धावा आल्या असत्या. पण अक्षय भाऊ विकेट गेल्यानंतर थोडंसं तंत्रशुद्ध खेळ करताना पाहायला मिळत आहेत. अगदीच जर पाहिलं पृथ्वीच्या विरोधात आक्रमण करण्याचा कुठलाही आतापर्यंत प्रयत्न नाही. ऑस्ट्रोमच्या बाहेरचा बॉल पॉइंट मध्ये, क्षेत्ररक्षक थोडेसे गाफील आणि इथे थर्ड बॅटला बीट करतो हा चेंडू आणि अक्षय भाऊ यांच्या बॅट मधून येतो एक सुंदर 4 रन चौकार. एक आगळी वेगळी अदा. आणि पहा ज्या प्रकारची आपण साईन पाहिली आमच्या दिनेश पुजारी सरांची, अगदीच जर पाहिलं सर्वांना मंत्रमुग्ध करणारी ही साईन चौकाराची आपण मैदानावरती पाहिलेली आहे. पहा एक जोश असतो मैदानावरती. आणि आपण पाहतो 4 धावा आल्या, त्या पाठोपाठ संघाची धावसंख्या पुढे गेलेली आहे 38 या धावसंख्येवरती. अक्षय ऑन स्ट्राईक, गोलंदाज तयार पृथ्वी. या बेसचा बॉल बिग हिट, उंच गेलाय, डिस्टन्स किती क्लिअर करतो आणि यावेळी चेंडू पोहोचतो पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. परत एकदा येतोय पंचांचा 4 रनचा इशारा, चौका. पहा एखादा मोठा फटका आला तर आत्मविश्वास फलंदाजांचा वाढतो. एखादी विकेट आली, गोलंदाज वर्चस्व गाजवत आहेत. पहा मागच्या चेंडूवरती 4 धावा आल्या आणि त्या पाठोपाठ पुढील चेंडू जर पाहिला अक्षय भाऊ यांनी बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. अक्षय टेनिस बॉल क्रिकेटचा संयमी खेळाडू, कारण आक्रमकतेबरोबर तुमच्याकडे क्रिकेट या खेळामध्ये संयम देखील महत्वाचा असतो. इकडे जर पाहिलं तर या दोन्हींचा मेलाप अक्षय यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. काही चेंडूंवरती शांत पाहायला मिळत आहेत, काही चेंडूंवरती आक्रमणही करतायत, म्हणजे धावफलक हालतही ठेवतायत. एका बाजूने विकेटही टिकवून धरायची आहे. 5 षटकांची मॅच, म्हणजे इकडे तुम्हाला चौकार षटकार अपेक्षित आहेत, तितकंच या 5 षटकांमध्ये तुमची विकेट टिकवणं देखील अपेक्षित आहे. काय होणार आहे, कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. धावफलकावरती धावा संख्या जर आपण पाहिले 42 धावा धावफलकावरती ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या संपूर्ण क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपण पाहतो महाराष्ट्रभर गाजत असणारा आवाज ज्यांचा आपल्याला ऐकायला मिळाला, अनिलजी बेलोटे सर, त्यांचंही विशेष मी स्वागत करेल. खोलवर टप्प्याचा बॉल एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये, अलंग द कार्पेट, क्षेत्ररक्षकासाठी चेस मोठी पाहायचंय तिथे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, पायाने चेंडू स्टॉप करण्याचा प्रयत्न. सध्याच्या घड्याला चित्र तर स्पष्ट आहे, 2 धावा कंप्लीट आहे. पण आता पाहायचंय तिसऱ्या पंचांना पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. फिल्डिंग मला तर बॅटिंग टीमचा आहे का, यस बॅटिंग टीमचा हा रेफरन्स आहे. आणि पुन्हा एकदा पाहायचंय तिसऱ्या पंचांचा डिसिजन काय येतो.
वेल स्टॉप थांबवला हा चेंडू. 2 धावा सेव्ह केलेल्या आहेत आणि संघाची धावा संख्या 2 ने पुढे गेलेली आहे. रन स्कोर बोर्ड होते आपण पाहतो. 44 धावा. एक रिव्ह्यू मला वाटतं बॅटिंग टीमनं गमावलेला आहे. गोलंदाज तयार. या वेळचा बॉल परत एकदा बिग हिट करायचा. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो. टेकन व्हेरी गुड कॅच. जबरदस्त झेल या ठिकाणी आपण मैदानावरती पाहिला. विकेट येताना पाहायला मिळते. या चेंडूवरती अक्षय भाऊ चव्हाण डग आउटच्या दिशेने माघारी आहेत. 5 चांगल्या खेळाचा अंत इथे होतो. ज्या विकेटसाठी अट्टा चालू होता मला वाटतं गोलंदाज पृथ्वी लोंढे यांचा, ती विकेट अखेर आली. अक्षय बाद होताना पाहायला मिळत आहेत. फोर्टी 44 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आता मैदानावरती निलेश दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पृथ्वी यांनी विकेट मिळवली. 2 चौकार आले जरूर, पण तदनंतर अट्टहास चालू होता विकेटचा. एक स्लोअर 1 चेंडू पायावरती केला आणि सरळ चेंडू मिड विकेटच्या हातामध्ये गेला. डीपला चांगला झेल पाहायला मिळाला. आखूड टप्प्याचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. यावेळेस भन्नाट वेगाचा चेंडू सरळ विकेट किपरच्या दिशेनं येतो डॉट. षटकाची समाप्ती होतीये. षटक क्रमांक मैदानावरती 3 संपलं आणि 3 षटकांच्या समाप्ती 44 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अंबिका वॉरियर्स. सुजितदादा काळे 11 आणि त्याचबरोबर सागरदादा धारवाड 11 या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सनं यानंतर टॉस साठी मिड इनिंग मध्ये तयार राहायचंय. आपण टॉस घेणार आहोत, त्यामुळे हा स्पेशली कॉल आहे आणि या सूचनेचं तुम्ही पालन करत चला. कारण टॉस करण्यासाठी ज्यावेळेस आपण येता ठरवूनच यायचं. टॉस जिंकल्यानंतर तुम्हाला बॅटिंग करायची की बॉलिंग, तिकडून तुम्ही ठरवूनच या. जो कॅप्टन आहे तो टॉस साठी येतो ना, त्यांनी ठरवूनच या. कारण क्रिकेट खेळामध्ये गेम प्लॅन हा भरपूर महत्वाचा असतो. तुम्ही जर निर्णय योग्य वेळेस कळवला तर समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला गेम प्लॅन करता येतो, तुम्हाला गेम प्लॅन करता येतो. त्यासाठी तुम्ही ठरवूनच या. या वेळचा बॉल रिव्हर्सचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि विकेट येते. स्वप्नील मैदानावरती आला जरूर आणि तितक्याच लवकर गेलाय स्वप्नील. विकेट जाताना पाहायला मिळते. मुकेश चव्हाण मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. खरं तर पेशाने जरी शिक्षक असले, क्रिकेटचं वेट त्यांना स्वस्त बसून देत नाही. पुन्हा एकदा मैदानावरती घेऊन येतं. गुरुवार यांचं आम्ही स्वागत करतो. ज्ञानगंगा त्याचबरोबर क्रिकेटची गंगा देखील त्यांनी पुढे चालवलेली आहे. अगदीच मुकेश चव्हाण यांचं विशेष कौतुक राहील. जातोय आपण मॅचच्या दिशेनं. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. संदीप धुमाळ साहेब गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. महाराष्ट्र पोलीस परत एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील. थोड्याशा विकेट गेल्या जरूर. ओहो गतीमध्ये परिवर्तन. यावेळेस फाईड लेगच्या दिशेनं आउटफील्ड वेगवान. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत इथे. वा, पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहतो सोहेलच्या माध्यमातून. सोहेलचं कौतुक राहील ज्या प्रकारे सोहेलनं क्षेत्ररक्षण केलंय. 2 धावा येत आहेत. 2 धाव्यांनिशी संघाची धावा संख्या 46 वरती जाऊन पोहोचली. 2 विकेट गेलेल्या, 4 विकेट गेलेल्या आहेत आणि 4 विकेटचा दबाव या मॅच मध्ये आपण पाहतो. मुकेश चव्हाण स्ट्रायकिंग एंडला. संदीप धुमाळ गोलंदाजी मार्क मध्ये सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा शॉट फाईन मध्ये तिथे चेंडू स्टॉप केला. ओ हो थोडीशी धडपड. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. स्टंप मिसिंग होत आहेत. अखेर ज्या धावेसाठी अट्टहास चालू होता ती धाव इकडे मिळवली.
त्या अगोदरच आपण विचार एक जर केला, निलेशनं मला वाटतं एकट्यानंच एक धाव पळून पूर्ण केली होती, पण एकट्याची धाव क्रिकेटमध्ये ग्राह्य धरली जात नाही. ओव्हरथ्रो झाला, दुसरी धाव येताना पाहायला मिळाली आणि या धावेनिशी संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली 47 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा गोलंदाज संदीप धुमाळ साहेब गोलंदाजी मार्क मध्ये सज्ज होत आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल, थोडंसं गतीमध्ये परिवर्तन, परफेक्ट यॉर्क यावेळेस आपण पाहिला. निर्धाव चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळतो. पुन्हा एक डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहू शकता. सलगचे 2 निर्धाव चेंडू आलेले आहेत. स्कोरबोर्डवरती 47 धावा आहेत. ओव्हर नंबर 4 चा खेळ चालू असताना ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, हेलिकॉप्टर उडवायचा आहे, तिकडे क्षेत्ररक्षक चेंडू पाहायला मिळतो. सुरुवात जर आपण पाहिली, सुरुवातीच्या षटकामध्ये जवळपास 18 धावा आल्या आणि तदनंतर डाव थोडासा विस्कळीत झाला. क्रिकेट हा खेळ दोन्ही बाजून जातो, फिल्डिंग करणाऱ्या टीमच्याही बाजून जातो, बॅटिंग करणाऱ्या टीमच्याही बाजून जातो. इथे आपण पाहू शकता यष्ट्यांच्या मागे चेंडू निसटला, तिकडे धावा किती येणार, एक धाव तर आली आहे, दुसरीचा प्रयत्न, तिसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायचंय तिकडे, चौथ्या धावेचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक अजून तिकडे जर पाहिलं, टेनिस बॉल क्रिकेटच्या मैदानावरती आता नुकताच आपण फुटबॉलचा खेळ पाहिलेला आहे. वेस्ट ऑफ हाईट साठी तिसऱ्या पंचांना इकडे रेफरन्स केलेला आहे आणि मला वाटतं हा रेफरन्स अंपायरचा आहे. वेस्ट ऑफ हाईट बिमर नो प्लस 4 म्हणजे अशा 5 धावा या चेंडूवरती येताना पाहायला मिळत आहेत. याचबरोबर अंबिका वॉरियर्स मला वाटतं अर्धशतक इकडे कंप्लीट होत आहे. 52 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल. संकेत पारवे, हो हो हो, बोटांचा किमियागार, आणि पहा इकडे पुन्हा एकदा चेंडूवरती बोटं फिरवली, चेंडू थोडासा वळण घेताना पाहायला मिळाला, गतीमध्ये परिवर्तन, आणि याचबरोबर आपण पाहतो निर्धाव चेंडूची सांगता मैदानावरती होती. मुकेश चव्हाण स्ट्रायकिंग एंडला आहेत, गोलंदाज सज्ज होत आहेत. यावेळेचा बॉल अक्रॉस द बॅट खेळला, क्षेत्ररक्षक परत एकदा वेगाने चेंडूवरती आले, वाह काय क्षेत्ररक्षण केलंय, परत एक धाव, थ्रो थोडासा अस्तव्यस्त आहे, धाबाची संधी आहे, आणि पाहायचं आता तिथे पुन्हा एकदा सगळ्यांच्या डोळ्याच्या देखत दिवसात ढवळ्या धावेंची चोरी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. एक होती, 2 आल्या, म्हणजे हे करावंच लागतं. सिंगल धाव तुम्हाला डबल मध्ये कन्वर्ट करावीच लागते. इथे तोच प्रयत्न पाहायला मिळाला, जोखीम ही घ्यावीच लागते. 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. संदेश पारवे परत एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत. संकेत पारवे पहा इथे भरपूर चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. इथे स्लोअर 1 होता, गरज होती का ह्या धावेची असा देखील प्रश्न असेल. फलंदाज रनआउट. पहा सागर लोंढे नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतो. धावसंख्या 54. सहा फलंदाज अंबिका वॉरियर्सनं गमावलेले आहेत. अजून अद्यापही काही चेंडूंचा खेळ मैदानावरती बाकी आहे. यावेळेचा बॉल शॉर्ट फाईट मध्ये परत एकदा दमदार क्षेत्ररक्षण, सोहेलचं कौतुक राहील ज्या प्रकारे सोहेलनं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. यस DRS वेस्ट ऑफ हाईट साठी परत एकदा तिसऱ्या पंचांची मागणी आहे. नो बॉल आहे का? ओके, पहा क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ख्याती आहे, फिरोजी शेख या ठिकाणी उपस्थित होत आहे. साहेबांचं मनपूर्वक स्वागत आहे.
नो बॉल. अजून रनआउटचा आपण पाहतो. रनआउट आणि एक नो बॉलची धाव. 55 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सूरज जाधव नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज 2 मिनिटं या मॅच साठी संकेत पारवे 2 बिमर चेंडू टाकलेले आहेत. त्यामुळं पंचांनी मला वाटतं शरीरावरती येणारे चेंडू होते, त्यामुळं गोलंदाजाला बदलावं लागेल. लेदर बॉल पासून पहा टेनिस बॉल क्रिकेट पर्यंत भरपूर नियम आलेले आहेत. मला वाटतं लेदर बॉल पाहिला तर सर मला वाटतं प्राणघाती आहे. तो शरीरावरती तुम्ही डायरेक्ट फुलटॉस टाकू शकत नाही, त्यामुळं इजा होऊ शकते, दुखापत होऊ शकते. अगदीच जर पाहिलं तर खेळाडू गतप्राण देखील होऊ शकतो. त्यामुळे लेदर बॉलमध्ये जर शरीरावरती 2 तुम्ही कमरेच्या वरती फुलटॉस टाकत असाल तर ते बिमर दिले जातात. बिमर नंतर जर या प्रकारे गैरवर्तन आढळलं तर 2 चेंडू बिमर आढळल्यानंतर वेळ प्रसंगी जर पाहिलं तर मला वाटतं पंच गोलंदाजाला बंदही करतात. त्यामुळे आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील हे सर्व नियम आपण लागू करतो. त्यामुळे आपण पाहतो इथे शरीरावरती 2 बिमर चेंडू पाहायला मिळाले. तुर्तास जर पाहिलं तर गोलंदाजी संकेत पारवे यांना सोडावी लागते आणि पर्यायी गोलंदाज जर पाहिला राजेंद्र जे मात्र गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. फुल टॉस बॉल याही वेळेस बिमर आणि इकडे जर पाहिलं तर या षटकामध्ये धावांचा खजाना मिळाला अंबिका वॉरियर्सला. पुन्हा एक बिमर आणि त्यावरती आला चौकार. जे सामन्याचं चित्र जर पाहिलं तर थोडंसं विचित्र होताना पाहायला मिळतं. या चेंडूवरती 5 धावा आणि याच बरोबर 60 धावा धावफलकावरती अंबिका वॉरियर्सच्या कंप्लीट होत आहेत. अक्षयभाऊ चव्हाण यांच्या मालकीची टीम गोलंदाज तयार. फ्रीट बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केला, मिडॉन मधून डीपला चेंडू जाताना पाहायला मिळतो. 1 धाव आली, दुसरीचा प्रयत्न पहा 2 धावा, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार का? केलाय जरूर पण नकार. पहा जोखीम घ्यायची नाहीये, कारण अशा नाही तशा धावा येताना पाहायला मिळत आहेत. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून धावा येत आहेत. क्रिकेटमध्ये धावा कुठून आल्या कशा आल्या याला कुठलंही महत्व नाही, ते आल्या याला महत्व आहे. आणि सध्या अंबिका वॉरियर्ससाठी त्या धावा इतक्या महत्वाच्या आहेत. यावेळेस हा चेंडू मिडॉन मध्ये डीपला चेंडू जातो, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. परत एकदा विलक्षण वेगाने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती 9वी विकेट जाताना पाहायला मिळाली अंबिका वॉरियरची. 1 धाव आली. धावफलकावरती जर आपण विचार केला तर आत्ताची एक सिंगल धाव आहे आणि या सिंगल पाठोपाठच एकसष्ट धावा धावफलकावरती. 2 चेंडू अद्यापही बाकी आहे. ऋषी मैदानामध्ये दाखल होतो आणि मला वाटतं 8 विकेट आतापर्यंत गमावलेल्या आहेत. अजून 2 विकेट शिल्लक आहेत. म्हणजे पहा ऋषी मैदानावरती या षटकामध्ये विकेटही गेल्या, धावा येताना पाहायला मिळाल्या. क्रिकेट हा खेळ असाच आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल यावेळेस खेळण्याचा प्रयत्न मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. 1 धाव आली, दुसरीचा प्रयत्न तिथे रन आउट. 4 विकेट. सर चेंडू शिल्लक आहे का? एक मिनिट. ओके
ओव्हर संपलेले आहे. 62 धावा आहेत आणि 63 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. ओके, हरकत नाहीये. चुकतो तो माणूस आणि चुकीला क्षमा करतो तो देव माणूस असं म्हटलं जातं. यस, या ठिकाणी आपण पाहतो ज्यांचं नुकतंच शुभागमन होतं, शुभम शेठ जाधव साहेब, आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिला. आपलं सहर्ष स्वागत आहे. या साहेब, तर पहा अंबिका वॉरियर्स थेऊर आयोजित भव्य टेनिस बॉल क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक इनिंग तुर्तास या ठिकाणी संपलेली आहे आणि ज्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तब्बल 62 धावा झालेल्या आहेत आणि 63 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. सागरदादा धारवड 11 टॉस साठी येणं गरजेचं आहे. सुजितदादा काळे 11 चे कुमार कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सागरदादा धारवाड 11 टीमचे कॅप्टन. सूचना आहे आणि हा शेवटचा मला वाटतं कॉल आहे, पुन्हा सूचना केली जाणार नाही कारण कुमार इथे कॅप्टन उपस्थित आहेत. सागरदादा धारवाडचे कॅप्टन जर इथे 2 मिनिटाच्या आतमध्ये आले नाही तर प्रतिस्पर्धी संघाला डायरेक्ट टॉस विन दिला जाईल, याची दखल आपण घ्या. विनंती आहे कैलासजी सावंत साहेबांना आपल्या शुभ हस्ते हा टॉस आपण संपन्न करायचा आहे. पप्पूजी चौधरी या स्टेजवरती व्यासपीठासमोर आपण टॉस घेतो. फिरोजभाईंना विनंती आहे, भाई चला आपल्या या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेतो आहोत कारण प्रत्येक घटक क्रिकेटसाठी महत्त्वाचा आहे आणि मला वाटतं थेऊरचं क्रिकेट म्हटलं तर इथले क्रीडा रसिक इथल्या क्रिकेटचे केंद्रबिंदू आहेत, त्यामुळे प्रत्येकाचा नामोल्लेख होणं गरजेचं आहे. अंबिका वॉरियर्स असेल, समस्त ग्रामस्थ असतील, त्याचबरोबर मयूरभाऊ सावंत, अक्षयभाऊ चव्हाण ही सर्व मंडळी असेल, त्यांचे सर्व सहकारी. खरं तर मयूरभाऊ आणि अक्षयभाऊ यांच्या कष्टाला तोड नाही, ज्याच्यातून ही स्पर्धा उभी राहिली. अंबिका माता वॉरियर्सचे सर्व खेळाडू, चव्हाण वस्ती आणि त्याचबरोबर थेऊर ग्रामस्थ. 2 मिनिटं टॉस होण्याच्या अगोदर सूचना आहे. मयूर भाऊ, एक सूचना आहे, डिसिजन लगेच कळवायचा आहे. इथंच कळवायचा डिसिजन तुम्हाला, डिसिजन इथंच सांगायचा आहे. टॉस कोणी जिंकला, वेळ नाही. सूचना 10 वेळा केलेली आहे जवळपास सकाळपासून. टॉसचा नियम आहे, तुम्हाला डिसिजन इथंच कळवायचा आहे, त्यासाठी कुठलीच अपील नाही. आणि मयूर भाऊ, कुठल्याच संघाला अपील नाही, आता तुम्हाला अगोदरच सूचना केली होती. आणि हा क्रिकेटचा नियम आहे मित्रांनो, हा क्रिकेटचा नियम आहे. सागरदादा धारवाड संघाने टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग घेतलेली आहे आणि सुजितदादा काळे 11 टीमला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलेलं आहे. ओके, स्वप्नील भंडारी गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. संदीप साहेब धुमाळ स्ट्रायकिंग एंडला, दुसऱ्या बाजूला सलामीला इस्माईल, ज्या खेळाडूची चर्चा आहे.
पाहायचे दोन्ही जर पाहिलं तर सिक्सर किंग आहेत, कशा प्रकारची कामगिरी करतील हे आपण पाहणार आहोत. स्वप्नील गोलंदाजी मार्क मध्ये सज्ज होतं. संदीप ऑन स्ट्राईक. पहिला बॉल बिग हिट करायचा आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. अक्षय भाऊ की तिकडे निलेश, दोघांच्या मधोमध चेंडू टप्पा घेताना पाहायला मिळाला. खरं तर निर्जन स्थळी चेंडू टप्पा घेतो. धावफलकावरती एक सिंगल धाव या ठिकाणी प्राप्त होतीये. अंबिका वॉरियर्स या सर्वांच्या विद्यमानातून आयोजित केलेली क्रीडा स्पर्धा तुम्ही आम्ही सर्वजण अनुभवतो. हवेली तालुक्यातील मानाची आणि थेऊर गावची ही क्रीडा स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांना पाहायला मिळतीये. पाच समस्त ग्रामस्थ हे सर्व क्रीडा रसिक या सर्वांच्या संयुक्त विद्यमानानं विशेषतः अक्षयभाऊ चव्हाण आणि त्याचबरोबर मयूरभाऊ सावंत या दोन लाडक्या मित्रांच्या मित्रप्रेमाची जुगलबंदी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. शेतीच्या माध्यमातून, ऊसाच्या माध्यमातून हा संपूर्ण परिसर प्रसिद्ध आहे आणि पहा भारतात एक या गावाने एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. आदर्श गावाची आदर्श क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गेल्या काही दिवसांमध्येच इथे एक स्पर्धा पार पडली, तदनंतर ही दुसरी स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला आली आहे. म्हणजे पहा, एकदा या गावात क्रिकेट चालू झालं तर कित्येक दिवस अनेक स्पर्धा नेहमी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा जातोय आपण मॅचच्या दिशेनं. यावेळेचा बॉल बॉलर बॅक ड्राईव्ह केला 38 सर्कलच्या वरून. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा. चर्चा आपण करत होतो इस्माईलची आणि आल्या आल्या इस्माईलनं इरादे स्पष्ट केलेत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. 4 धावा. पाच 4 धावा येताना पाहायला मिळतात. संघाची धावा संख्या 4 ने पुढे गेली. रन स्कोरबोर्ड होती आपण जर पाहिलं तर 5 धावा. पहिलं षटक मार्गस्थ असताना स्वप्नील भंडारी पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो हो हो, यावेळेस बिग हिट 38 सर्कलच्या वरून. पुन्हा एक अतिशय दमदार स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आले चेंडूवरती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळाला. इस्माईल यांच्या बॅटमधून परत एकदा 2 धावा येताना पाहायला मिळतात. हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आहे आणि थिऊरचं क्रिकेट कालच्या दिवसापासून आपण पाहतो. या संपूर्ण पंचक्रोशीतले खेळाडू आहेत आणि कालच्या दिवसापासून हे थिऊरचं क्रिकेट मला वाटतं रणनीतीबद्धच राहिलंय. प्रत्येक खेळाडू हा गेम प्लॅन नशी खेळताना मैदानावरती पाहायला मिळतो. म्हणजे क्रिकेट इकडे नसानसात आणि क्रीडा रसिकांच्या मनामनात देखील आली. अगदीच जर पाहिलं तर चुली चुलीपर्यंत हा क्रिकेटचा खेळ जाऊन पोहोचलेला आहे. यावेळेचा बॉल गाईडलाईनच्या बाहेर गेला. पंचांचा अवांतरचा इशारा येताना पाहायला मिळतो. नो बॉल. आणि या ठिकाणी आपण पाहतो एक अतिरिक्त धाव येताना पाहायला मिळते. एक अजून सूचना आहे सर, अजून एक सूचना आहे. रिव्ह्यू DRS ज्यावेळेस आपण घेताना तुम्हाला मॅक्सिमम 14 सेकंदाच्या आतमध्ये तो घ्यायचा आहे. त्याच्या पुढे DRS दिला जाणार नाही. यावेळेचा बॉल शॉर्ट पिच बॉल. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात, पण त्यांना बीट करतो हा चेंडू. उसळी घेतो आणि एक टप्पा घेत पोहोचतो बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक 4. इस्माईल सय्यद ज्या नावाची चर्चा, आणि मला वाटतं इस्माईल सकाळपासूनच धावपट्टीचा अभ्यासही करत होते. मला वाटलं 8 वाजल्यापासून मैदानावरती होते. त्याचाच फायदा मला वाटतं इस्माईल यांना होतो की काय या मॅचमध्ये, कारण तुमचा सराव तितकाच महत्त्वाचा असतो क्रिकेट खेळामध्ये. आणि पहा, इस्माईल पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. फुल टॉस बॉल चांगल्या पोझिशन मध्ये आले. परत एकदा डीपला क्षेत्ररक्षक अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. पहा, एक धाव आली. इस्माईल पुन्हा एकदा प्रयत्न करतात. जसा चेंडू हातातून पडला, संधी सोडलेलीच नाहीये, कारण क्रिकेट खेळ असाच आहे. इकडे तुम्ही संधी सोडाल, प्रतिस्पर्धी आपला फायदा घेतल्याशिवाय राहणार नाही. इथे इस्माईल जराही संधी सोडत नाही. 2 धावा येत आहेत आणि 2 धावेनिशी टीमची धावसंख्या परत एकदा वाढतीये. 13 धावा धावफलकावरती आपण पाहतो. डबल डिजिट मध्ये स्कोरबोर्ड. ओव्हर नंबर 1 चा खेळ चालू आहे. परत एकदा गोलंदाज तयार. स्वप्नील. हो हो हो, यावेळेस परत एकदा बिग हिट. क्षेत्ररक्षक दर्शक दिवाने. इशारा पंचांचा 4चा आहे, पण तिसरे पंच या ठिकाणी आहेत. तिकडे काय दिसू शकत नाही. गोडाऊनच्या पलीकडे चेंडू पडलाय, त्यामुळं ऑनफिल्ड डिसिजन या ठिकाणी येणार आहे. 1 मिनिट सर, एक हरकत नाही सर, बाहेरून सांगून चालत नाही. पंचांचा डिसिजन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत इथून डिसिजन कळवलं जाणार नाही. ओके,
तिसरे पंच आहेत इकडे, जातील पंच, डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवतील. यस, तिकडे ते दिसू शकत नाही, त्यामुळं पंचांनी लेट थोडासा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला. षटकार. धावफलकावरती धावसंख्या 19 धावा आहेत. ओके, एक नो बॉलचा आहे आणि धावा आहेत आता 20. थोडासा स्कोर अपडेटिंगसाठी थोडासा प्रॉब्लेम होतो, कारण आपण पाहतो ऑनलाईन आहे, स्क्रीनवरती स्कोर थोडा लवकर अपडेट होत नाही, त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. त्यामुळे आपला 12th मॅन गरजेचा आहे. 20 धावा आहेत. भरपूर चांगलं काम आपण पाहिलंय कालच्या दिवसामध्ये पीटीसीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. मित्रांनो, वीस धावा, पहिलं षटक 20 धाव्यांचं आपल्याला पाहायला मिळालं. तर आता मॅचचं समीकरण जर पाहिलं तर तुर्तास 24 चेंडू आणि 43ची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. 63चा पाठलाग चालू आहे. 24 चेंडू 43 धावा विजयासाठी बनवायच्यात. महेश मांजरे, हो 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 हो, फुल टॉस होता, टाइम नाही करू शकलेले आणि चेंडू 2 धावेंमध्ये येतो, डिक्लेअर होत आहे. पहा, 2 धावेंशी 22 धावा धावफलकावरती आहेत. संघाची धावसंख्या 22 वरती जाऊन पोहोचली. महेश मांजरे गोलंदाजच्या माध्यमातून सज्ज होत आहेत. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो संदीप धुमाळ साहेब अजूनही जे मात्र मैदानावरती धावपट्टीवरती नांगर टाकून आहेत. हो वा, सुंदर स्ट्रोक आणि पुन्हा एकदा कलात्मकतेचा अद्भुत आविष्कार इथे आपल्याला पाहायला मिळाला. संदीप धुमाळ साहेबांच्या बॅट मधून येतो हा थर्ड मॅनला 4. धावफलक वाढेल, पुढे जाऊन पोहोचेल 26, 22 चेंडू आणि 37 धावेंची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. म्हणजे मॅच अजूनही इथे संपलेलं नाहीये. एखादं चांगलं षटक परत एकदा अंबिका वॉरियर्सला मॅच मध्ये घेऊन येऊ शकतं. मला वाटतं कमी धावेंचं एखादं षटक अंबिका वॉरियर्सला मॅच मध्ये घेऊन येऊ शकतं. पण दुसऱ्या बाजून सचिन दादा तुपे संघाला जर पाहिजे एखादं मोठं षटक आलं, सहजरित्या इथे विजय देखील मिळू शकतो. पाहायचं काय घडेल, कारण जर तर म्हटलं क्रिकेटमध्ये जरतरला जराही महत्व नाही, पण क्रिकेट शिवाय मला वाटतं क्रिकेटमध्ये जरतर शिवाय क्रिकेटचं पानही हालत नाही. तर्कवितर्क आपण मैदानाच्या बाहेर बसून लावू शकतो, पण मैदानावरती खेळायचंय त्यांना. पाहायचंय काय घडेल, कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये. 22 चेंडू 37ची आवश्यकता आहे. थोडस वेळेचं गांभीर्य लक्षात घ्या, कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये हिवाळी दिवसामध्ये लवकर सूर्य मावळतो आणि लवकर अंधार पडतो, त्यामुळे आपण थोडस वेळेचं गांभीर्य लक्षात घ्यायचं आहे. संदीप धुमाळ साहेब स्ट्रायकिंग एंडला गोलंदाजी मार्कवरती महेश मांजरे सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. काय करामत या ठिकाणी केली जाते याच्याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. डबल वाईट केलं होतं इथे, मला वाटतं कल्पना देखील केली नसेल. चेंडू स्लोअर वन येतो की वेगवान येतो. आईन जर वेळेस पाहिलं, महेश मांजरे यांचा गोलंदाजचा स्थानच कळालेला आहे आणि वेगवान चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. पा पूर्ण स्टान्सच बदलला होता, ओळखला मला वाटतं महेश मांजरे आणि हा स्टान्स. संदीप धुमाळ साहेब या चेंडूवरती वाचलेले आहेत. धाव काय आलेली नाहीये. डॉट बॉल महत्वाचे आहेत. एखादं चांगलं षटक मॅच मध्ये घेऊन येऊ शकतं, कमी धाव्यांचं षटक मॅच मध्ये घेऊन येऊ शकतं अंबिका वॉरियर्सला. ही चर्चा आपण करत होतो. पाहायचं या षटकामध्ये महेश मांजरे यांची भरपूर चांगले गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. फलंदाजीतून थोडंसं आलेलं अपयश गोलंदाजीतून भरून काढावं लागतं आणि पहा इकडे तेच कामकाज महेश मांजरे करताना पाहायला मिळत आहेत. सामन्याचं समीकरण जर आपण पाहिलं तर आता आवश्यकता 21 चेंडूंमध्ये 37 धावेंची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी.
सचिन तात्या तुपे 11 टीमला आवश्यकता आहे 21 चेंडू आणि 37 धावेंची. गोलंदाज मार्क वरती सज्ज होतोय. या बेचा खोलवर टप्प्याचा बॉल थर्डमॅन मध्ये जातो. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. विलक्षण वेगाने पुन्हा एकदा एक सिंगल आली, कारण सिंगल व्यतिरिक्त तिकडे काही भेटणार नाहीये. अवघी सिंगल येते आणि या सिंगल बरोबरच टीमची धावा संख्या पुढे जाऊन पोहोचते. शेवटचे 20 चेंडू आणि विजयासाठी 36 धावेंची आवश्यकता आहे. 20 चेंडू आणि 36 वरती मॅच आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे हा सामना रोमहर्षक अगदीच जर पाहिलं प्रत्येक क्षण हा या मॅच मधला क्रीडा रसिकांच्या हृदयाचा ठाव घेणार आहे. यावेळेचा हा बॉल वा 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 महेश वा, अतिशय दमदार क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. महेश मांजरेनं अक्षरशः संघासाठी मला वाटतं 3 धावा इथे सेव्ह केलेल्या आहेत. म्हणजे ही जिद्द असावी लागते. महेश मांजरेमध्ये जिद्द अक्षरशः कुठून कुठून भरलेली आहे. आणि पहा तिथेच आपण पाहतो एक सिंगल निशी. संघाची धाव संख्या जर पाहिली तर रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 28 धावा आहेत. तर शेवटचे 19 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 35 धावा. जबरदस्त मॅच. रिबतचा प्रयत्न वा महेश मांजरे वा, जबरदस्त कामगिरी या ठिकाणी आपण पाहतो. जे षटक अंबिका वॉरियर्सला हवं होतं ते षटक इथे येताना पाहायला मिळतं महेश मांजरे यांच्या माध्यमातून. आणि या षटकामध्ये मला वाटतं अवघ्या धावा येताना पाहायला मिळाल्या. 8च धावा येताना पाहायला मिळाल्या. जबरदस्त गोलंदाजी, गेम चेंजर ठरतायत इथे महेश मांजरे. जबरदस्त बेटल इकडे रंगलं गेलं. आणि एक मॅच जर पाहिली तर चुरशीची होताना पाहायला मिळते. 18 चेंडू आणि विजयासाठी 35 धावेंची आवश्यकता. कारण एकतर्फे सामने मला वाटतं कोणालाच आवडत नाही. ज्यावेळेस मॅच मध्ये चुरस असते, ज्यावेळेस मॅच मध्ये चढउतार असतो, विजयाची चाहूल असते, त्यावेळेस पहा क्रीडा रसिकांच्या मनाला भुरळ घालणाऱ्या मॅचेस आपण पाहत असतो. त्या मॅचेस ज्या मॅच मध्ये चुरस असते त्या क्रीडा रसिकांना आवडतात. इथे आपण पाहतो तशीच एक मॅच तुमच्या आमच्या सर्वांच्या दुपारच्या सत्रामध्ये भेटीला आलेली आहे. पाहायचे गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन. अक्षय भाऊ, यावेळेचा बॉल परत एकदा गाईडलाईन सोडली. या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत. नो बॉल पंचांचा इशारा येतो. अतिरिक्त 1 धाव येताना पाहायला मिळते. या अतिरिक्त धावेच्या मदतीनं टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे जाऊन पोहोचते. 30 धावा धावफलकावरती. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती. 18, 34 ची आवश्यकता आहे. फ्रीट बॉल स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो फलंदाज इस्माईल. यावेळेचा हा चेंडू बॅटची आउट इनसाइड एज घेतो. येतोय सर मॅकॅनच्या हातामध्ये. एकोणतीस धावा आहेत. तर आता 17 चेंडू 34 ची आवश्यकता आहे. यावेळेस जितका वेगात चेंडू आला तितकाच वेगात ओ हो हो कॅचेस विन द मॅचेस यासाठी म्हटलं जातं. मैदानावरती झेल सुटलाय आणि तो झेल कुणाचा सुटलाय? इस्माईलचा. हा झेल नव्हता, मी म्हणेन अर्धा सामना होता. मैदानाच्या आतमध्ये काय चुकी केली? निलेश कडून निसटलेला हा झेल, निलेश शितोळे यांच्याकडून निसटलेला हा झेल. या झेलाचे पडसाद कसे उमटणार? पंचांकडे अपील मैदानावरती केलेली आहे. पाहायचंय डिसिजन काय आहे, त्याची शहानिशा होणार आहे. पण त्या अगोदर कॅच मैदानावरती सुटलेला आहे आणि इस्माईलचा झेल सुटलेला आहे. ओके,
काय डिसिजन? ओके, नॉट आउट. त्यासाठीच मला वाटतं 3 कॅमेऱ्यांशी ही स्पर्धा आपण लाईव्ह कव्हरेज करतो. पीटीसीचं कौतुक राहील. पहा पीटीसीचे सर्वे सर्वा आधी जर पाहिलं तर मुख्य कॅमेऱ्यावरती आमचे जयवंतजी कोल्हे साहेब आणि त्याचबरोबर आमचे बाकीचे सहकारी कॅमेरा मित्र, कॅमेरामन, सर्व मित्रांचं आम्ही पुन्हा एकदा स्वागत करू, आभार मानू की ज्यांच्या माध्यमातून दूध का दूध और पाणी का पाणी प्रत्येक चेंडू गणित आपण पाहतो. जबरदस्त टेलिकास्ट आहे. गोलंदाज तयार. यावेळेस पहा 16 चेंडू आणि 33 धावेंची आवश्यकता आहे. 16 चेंडू आणि 33 धावा विजयासाठी भरवायच्यात. अक्षय समोर आपण पाहतो संदीप धुमाळ साहेब, कॅच सुटली मैदानावरती, त्या झेलाचे पडसाद कसे उमटणार ही चर्चा आपण करत होतो. गोलंदाज तयार. यावेळेचा बॉल, वा वा, अक्षय भाऊंचा इकडे वेग पाहायला मिळाला. तेच तर राट चेंडू सरळ विकेट किपरच्या दिशेने येतो. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता मैदानावरती प्रत्येक चेंडू गणित सामन्याचं चित्र थोडंसं विचित्र होताना पाहायला मिळतं. 15 चेंडू आणि 33 धावेंची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. जबरदस्त मॅच. पहा अक्षरशः वेळ मित्रांनो, वेळ. ऑफिशियल्स तशा आपण सूचना देखील करत चला, कारण इतका वेळ कोणालाच दिला जाणार नाही. शेवटचे 15 चेंडू आणि 33 धावा. आणखीन एकदा अक्षय भाऊंचा वेग आणि या वेगापुढे पाहायचं आता काय घडतंय, काय डिसिजन आहे. पंचांचा ही प्रतीक्षा आहे. डॉट बॉल. या ठिकाणी मैदानावरती आपण पाहतो पुन्हा एक निर्धाव चेंडू. काय वेगात गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. आणि खरं तर आता जर पाहिलं तर अक्षय भाऊ धावपट्टीवरती नुसते चेंडू टाकत नाही, चेंडूच्या बरोबर आगीचे निखारेही टाकतात. आणि समोर एक एक चेंडू संदीप साहेबांसाठी निर्धाव येताना पाहायला मिळतो. 14 चेंडू 33 ची आवश्यकता. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा अक्षय भाऊ चव्हाण. हो हो हो, आणखीन एकदा भन्नाट वेगाचा बॉल गेला गाईडलाईनच्या बाहेर आणि इथे हा चेंडू पंच नो बॉल घोषित करतायत. ओके, तिसऱ्या पंचांना रेपर्स केलं, गाईडलाईनच्या बाहेर चेंडू टप्पा घेतलाय का, काय डिसिजन आहे परत एकदा आपण इथे पाहणार आहोत. नो बॉल, नो बॉल. गाईडलाईनच्या बाहेर चेंडू गेला. आता पुन्हा एकदा संधी येते. पहा कुठल्या ना कुठल्या माध्यमातून संधी उपलब्ध झाली आहे संदीप धुमाळ साहेब यांना. तर आता मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं, एक नो बॉल आला, मॅचचं समीकरण थोडंसं बदललं. शेवटचे 14 चेंडू 32 धावेंची आवश्यकता आहे. फ्री बॉल. 14 चेंडू आणि 32 धावा. गोलंदाज अक्षय दादा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होत आहेत. संदीप धुमाळ ऑन स्ट्राईक. फुलटॉस बॉल. तिथे फ्री हिट होता, त्याचा फायदा घेऊ शकलेले नाहीयेत. एक धाव येताना पाहायला मिळतीये आणि एका धावेनिशी संघाची धावसंख्या वाढतानाही पाहायला मिळतीये. 32 धावा स्कोरबोर्ड होती, तर आता शेवटचे चेंडू 13 आणि विजयासाठी 31 धावेंची आवश्यकता. कुठला संघ जिंकेल याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं. सचिन तात्या तुपे सध्याच्या घडीला पाठलाग करतो, पण एका बाजूनं अंबिका वॉरियर्स या धावा रोकेल का, आणि ज्या प्रकारची गोलंदाजी हवी होती ना त्याच प्रकारची गोलंदाजी. पण हा चेंडू इथे अक्षय चव्हाण यांचा निर्णायक आहे. अक्षय दादा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होत आहे. समोर ज्याचा झेल सुटला इस्माईल स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्गवरती. हो हो हो, परत एकदा बिग हिट केलाय, उंच गेलाय. डिस्टन्स किती क्लिअर करतो. आणि हा चेंडू इथे जर आपण पाहिला
तर 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. चौकार इस्माईलच्या बॅट मधून षटकाची समाप्ती होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक मैदानावरती 3 संपलं आणि 3 षटकांच्या समाप्ती रन्स जर आपण पाहिलं तर स्कोरबोर्ड होती आपल्याला पाहायला मिळत आहे 36 धावा. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी सचिन तात्या तुपे टीमला बनवायच्यात 27 धावा. मला वाटतं झेल सुटला इस्माईलचा आणि तदनंतर आलेला हा चौकार आहे. ज्या खेळाडूने झेल सोडला त्या खेळाडूला मला वाटतं आज रात्रभर स्वस्त झोप लागणार नाही, कारण त्याला झेल कुणाचा सोडला जो या मॅचचं पार्ट बदलू शकतो त्या इस्माईलचा झेल मैदानावरती सुटलेला आहे. कुछ भी हो सकता है, काही घडू शकतं. सकाळी आपण चर्चा करत होतो एका चेंडूवरती एका षटकामध्ये एकही धाव न येणं म्हणजे क्रिकेट आणि एका चेंडूमध्ये 6 धावा येणं म्हणजे क्रिकेट आहे. क्रिकेटबद्दल आपण चर्चा करत होतो. मला वाटतं इथून मागच्या कालखंडामध्ये 6 चेंडूंमध्ये एका षटकामध्ये 42 आपण धावा पाहिलेल्या आहेत. एक चेंडू 11 झालेले आहेत आणि एक चेंडू 13 सुद्धा झालेले आहेत. म्हणजे क्रिकेट आहे, काही घडू शकतं. शेवटचे 12 चेंडू आणि 27 धावा. पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट. ज्युनियर खेळाडूंना प्रोत्साहन देणं म्हणजे क्रिकेट. सिनियर खेळाडूंचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट. हो या वेळचा हा बॉल परत एकदा इथे थर्ड मॅनला बीट करतो. बॉडी लाईनचा वेध येतोय 4 चौकार. क्रिकेट बद्दल आपण चर्चा करत होतो. स्वतःच्या कौशल्यावरती गर्व नसतं म्हणजे क्रिकेट. आज तुम्ही हिरो आहात म्हणजेच क्रिकेट, उद्या तुम्ही झिरो ठराल म्हणजेच क्रिकेट. कधी मॅच हारली म्हणून गेम संपत नाही, मॅच हारली म्हणून प्लेयरही कधी संपत नाही. कुणी नावं ठेवली म्हणून क्रिकेट खेळायचं थांबत नाही. आज हारलोय उद्या जिंकणार नाही मित्रांनो, असं क्रिकेट नाही. पहा काय जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती आपण पाहिलेली आहे. धावफलकावरती धावा संख्या 40 आहे. सचिन तात्या तुपे 11 पाठलाग करतोय. 63,040 बनवल्या. शेवटच्या 11 चेंडू आणि 23 धावा विजयासाठी बनवायच्यात. आता खरं तर जर विचार केला प्रत्येक क्रीडा रसिकाच्या हृदयाची धडधड 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 मैदानावरती वाढली असेल. काय होईल या मॅच मध्ये, या मॅचचं परिवारजन पुढे काय असेल. गोलंदाजच्या माध्यमातून पुन्हा एकदा ज्या गोलंदाजानं खरं तर ही मॅच ऑन केली तोच गोलंदाज महेश मांजरे गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. संदीप धुमाळ स्ट्रायकिंग एंडला. अतिशय शांत स्वाभाविक खेळाडू महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत आहेत. आणि पहा एका बाजूने किल्ला अगदी लढवताना पाहायला मिळत आहेत. असं म्हटलं जातं मिलेगी परिंदों को मंजिल उनके पर बोलते, कुछ लोग जिंदगी में खामोश लेकिन उनके हुनर बोलते. आतापर्यंत जबरदस्त कामगिरी संदीप यांची पाहिली आपण. आणखीन एक फुल टॉस आणि त्यावरती आक्रमण. ज्या महेश मांजरेनं मॅच जवळ केली त्याच महेश मांजरेवरती आक्रमण आणि सरळ चेंडू सीमारेखेच्या बाहेर आहे. छत्रपतींचा छावा. मिळतील 6 धावा. षटकार. जबरदस्त कामगिरी. शेवटचे 10 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता. आता आपण मैदानाच्या आतमध्ये जातोय. शेवटचे 10 चेंडू आणि 17 धावा विजयासाठी आवश्यक आहे. 2 मोठाले फटके या मॅच मध्ये काय करून गेले. ज्या महेश मांजरेवरती संघानं विश्वास ठेवला तो महेश मांजरे थोडासा मागणं साबित होतो. महेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. यस पहा इथे डेट बॉल का. ओके डेट बॉल म्हणजे ज्या चेंडूवरती कुठलीही क्रिकेट मधली क्रिया घडत नाही. एकतर डेट बॉल गोलंदाजाच्या रनअपमुळे येऊ शकतो. ओके बाहेरून चेंडू टाकायच्या वेळेस बाहेरून मित्रांनो आरडाबाडा करू नका. चेंडू टाकायच्या वेळेस म्हटलं चेअरअप तुम्ही करा. चेंडू टाकल्यानंतर गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा बॉल परफेक्ट यार्क होता. हा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. 1 धाव इथे संदीप धुमाळ साहेबांना मिळेल. एका धावीनिशी संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वाढेल. पुढे जाऊन पोहोचेल ती आता 47 धावा. शेवटचे 9 चेंडू आणि विजयासाठी 16 धावींची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 16 धावा. महेश देखील सांगतायत की आम्ही देखील ही मॅच सहजासहजी सोडणार नाही.
स्ट्रायकिंग एंडला इस्माईल. हो 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 महेश, वेगवान बॉल आणि ते वेगा बरोबरच बीट करणारा चेंडू. कहाणी ट्विस्ट. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 8 आणि विजयासाठी 16 धावेंची आवश्यकता आहे. अंबिका वॉरियर की सचिन तात्या तुपे, कुठला संघ इथे विजय प्रस्थापित करतो हे आपल्याला पाहायचंय. अगदीच जर पाहिलं महेश यांचे 2 चेंडू फसले, पण पुढील 2 चेंडूवरती प्रत्युत्तर लगेच दिलं. चेंडू डॉट येताना पाहायला मिळाले आणि तदनंतर मॅचचं समीकरण या ठिकाणी बदललेलं आहे. शेवटचे 8 चेंडू 16. यावेळेस बिग हिट केलाय, उंच गेलाय, पाहायचं क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत, महत्वाचा झेल आणि तिथे ड्रॉप दी कॅच. कॅच छूटा, गेंदबाज का दिल भी टूटा. बॉल बॉडी लाईनच्या बाहेर आहे, येतोय हा 4. पाय ते झेल सुटला आणि चौकारे आला. आंधळा मागतोय 1, देव देतो 2. अशा अवस्था मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या धावफलकावरती 51 धावा. शेवटचे चेंडू 7 आणि विजयासाठी 12 धावेंची आवश्यकता आहे. आता या मॅचचा 7-12 कुठे आहे आपण पाहणार आहोत. ओहो हो महेश पुन्हा एकदा जिद्दीला पेटणारा खेळाडू आहे आणि सहजासहजी हार मानणारा नाही. ओहो हो, ज्या धावेसाठी अट्टास चालू आहे. इस्माईल डेंजर झोन मध्ये आहे. पाहायचं आता काय डिसिजन. रनआउट, वाईड बॉल. 7 चेंडू आणि 11 धावेंची आवश्यकता आहे. पहा, अतिशय रंगतदार मॅच तुमच्या आमच्या सर्वांच्या समोर भेटीला आलेली आहे आणि ज्या मॅचची आपण आतुरतेनं वाट पाहत होतो. एका बाजूला सचिन दादा तुपे 11 संघाचाही प्रयत्न चालू, अंबिका वॉरियर्सचाही प्रयत्न करताना पाहायला मिळतो. नवीन फलंदाज कुणाल मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतो. इस्माईल या ठिकाणी रनआउट होताना पाहायला मिळाला. पण पहा, संदीप धुमाळ साहेब सहजासहजी मॅचला सोडणार नाही, पण महेश मांजरे देखील प्रत्युत्तर देत आहेत. शेवटचे 7 चेंडू आणि विजयासाठी सचिन तात्या तुपे 11 संघाला बनवायच्यात 11 धावा. क्या होगा, क्या होने वाला है. शेवटचे 7 चेंडू 11 धावेंची आवश्यकता. 11 चेंडूमध्ये 24 धावांचा खेळ संदीप धुमाळ साहेबांचा आपण पाहिलेला आहे, पण महेश मांजरेचा हा चेंडू या मॅचचा निर्णायक आहे. गतीमध्ये परिवर्तन, इथे महेश मांजरे वर्चस्व गाजवत आहेत. मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये, तू शेर मै बब्बर शेर, हेच सांगत असताना महेश यांनी हाताळला हा निर्धाव चेंडू. षटक क्रमांक मैदानावरती संपलं जाईल आता 4थं. 4 षटकांच्या समाप्त्यांती मॅच आली आहे मित्रांनो शेवटच्या षटकामध्ये आणि शेवटच्या षटकामध्ये आवश्यकता 6 चेंडू आणि विजयासाठी 11 धावेंची आवश्यकता आहे. चेंडू कुणाच्या हातामध्ये दिला जातो असं म्हटलं जातं, बूंदे गिरने से बारिश नहीं होती, किताबें पढ़ने से नॉलेज नहीं बढ़ती, मंदिर जाने से भगवान नहीं मिलता, इसलिए लोग पत्थर की पूजा करते हैं. आता त्या माणसावरती विश्वास ठेवायची वेळ आलेली आहे आणि विश्वासाचं बोट आता दाखवलंय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतो. आनंद चव्हाणच्या हातामध्ये चेंडू आहे. नुसता हातामध्ये चेंडू नाही तर अंबिका वॉरियर्सचं भवितव्य आहे. पाहायचं आता आनंद चव्हाण कशा प्रकारची गोलंदाजी करेल. ज्या आनंद चव्हाणना आता बॅटिंग मधून कालच्या दिवसामध्ये थोडंसं नाराज केलं, पण आता आनंद चव्हाणला इकडे आपली कामगिरी स्पष्ट करावी लागेल. कारण मला अंबिका वॉरियर्स मध्येच का घेतलं ऑक्शन बोलीतून,
त्यांची जागा त्यांना इकडे दाखवावी लागेल. बॅटिंग मधून आलेलं अपयश भरून काढलं जाईल का, की दुसऱ्या बाजून आपण पाहतो नव्यानं आलेला कालच्या दिवसाचा हिरा कुणाल. कालचा दिवस ज्या कुणालनं गाजवला, कालच्या दिवसामध्ये ज्या कुणालनं क्रीडा रसिकांच्या मनावरती राज्य केलं, तो कुणाल इकडे काय करेल. बेस्ट विरुद्ध बेस्ट. तर पाहायचं आता शेवटचे 6 चेंडू 11 रोखायच्यात. एका बाजूला कुणाल यांना बनवायच्यात. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सातत्यानं बदलली जाते. तर पाहायचंय एका बाजून आनंद चव्हाण तर दुसऱ्या बाजूनं कुणाल आटोळे कशा प्रकारची कामगिरी करतोय. अंबिका वॉरियर्स की सचिन तात्या तुपे 11 कोण इथे जिंकेल. गोलंदाज तयार. गतीमध्ये परिवर्तन. स्लोअर 1 पंचांचा इशारा 1 तर व्हाईट बॉल. या चुका संघाला पराभवाच्या दिशेने घेऊन जाणारे आहेत. एक एक चूक इथे निर्णायक आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो एक चूक पाहायला मिळाली. अवांतर चेंडू आला. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललं. 6 चेंडू 10 धावेंची आवश्यकता आहे. सहा चेंडू 10 धावेंची आवश्यकता. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा या वेळचा बॉल बिगिट केला. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. चेंडू अडवला. एक फिके पर्यंत एक सिंगल धावा आली. मॅच आपण पाहतो 5 चेंडू आणि 9 धावा. एका बाजूने पहा अंबिका वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूने सचिन तात्या तुपे 11. मॅच जाईल कुठे हे आपल्याला पाहायचंय. अट्टहास तर दोघांचाही चावलाय. संदीप धुमाळ साहेब स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाज सज्ज होत आहेत. आनंद चव्हाण. गतीमध्ये परिवर्तन. यावेळी शरीराचा वेध घेणार चेंडू. वा आनंद वा. चेंडू डॉट येताना पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू बरोबरच सामन्याचं समीकरण बदललेलं आहे. जो सामना आपण पाहत होतो तोच सामना जर पाहिला तर आता शेवटचे 4 चेंडू आणि 9 वरती आलेला आहे. 6 चेंडू 11ची मॅच 4 चेंडू 9 वरती येताना आपल्याला पाहायला मिळते. याच्यासाठीच केला होता टास. इथे प्रत्येक सामना हा रंगतदार होताना पाहायला मिळतो. हे वैशिष्ट्य राहिले थेऊर प्रीमियर लीगचं. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा हा चेंडू पंचांचा इशारा अवांतर व्हाईट बॉल. पुन्हा या मॅच मध्ये रंगत येते. शेवटचे 4 चेंडू आणि 8 धावा. खर तर आमचे मयूर भाऊ सावंत असतील आणि त्याचबरोबर अक्षयदादा चव्हाण असतील ज्यांच्या कष्टातून ही स्पर्धा उभी राहिली. मी म्हणे त्या कष्टाचा चीज झालं. ज्या प्रकारची मॅच इथे आपण अनुभवतोय. ओ हो हो पंचांकडे लावडा अपील. पाहायचं डिसिजन काय येतो. एका बाजून संदीप धुमाळ साहेब हा चेंडू निर्धाव खेळतायत. तर चेंडू निर्धाव आलाय खरा पण यावरती डिसिजन काय. कॉट बिहाइंड साठी रिव्ह्यू रेफरन्स नाही. सकाळी सूचना केली. शेवटचे 3 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 8 धावा. धडधड 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 वाढवणारी मॅच मैदानावरती संपन्न होताना पाहायला मिळते. गोलंदाज तयार आनंद. या वेळचा बॉल अक्रॉस द बॅट खेळला. एक धाव येताना पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जातोय आणि पाहता पाहता पहा महेश चेंडूवरती आले 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय नकार. शेवटचे 2 चेंडू आणि 6 धावेंची आवश्यकता आहे. ज्यांना ज्यांना बीपीचा त्रास आहे, ज्यांना ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे, आताच गोळी घ्या. शेवटचे चेंडू शिल्लक आहे मैदानावरती 2. 6 धावेंची आवश्यकता. काय घडणार आहे, काय होणार आहे. संदीप तर पाहतोय आपण समोर. आनंद चव्हाण. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. विकेट केला जातोय. उंच गेला. 30 सर्कलच्या वरून एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनचा वेध घेतो संदीप धुमाळ साहेब यांच्या बॅट मधून. चेंडू सीमारेखेच्या बाहेर आहे. 4 रन. पण मित्रांनो मॅच संपलेली नाही कारण नियम इथे आहे कंपल्सरी चेसिंग. म्हणजे 1 चेंडू आणि तुम्हाला 2 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. 1 चेंडू आणि 2 धावा ज्या मात्र विजयासाठी आवश्यक. कंपल्सरी चेसिंग. नो सुपर ओव्हर. सुपर ओव्हर कुठल्याही प्रकारे आपण ठेवलेली नाहीये. त्यामुळे तुम्हाला 1 चेंडू 2 धावा आवश्यक आहेत. कष्ट केलेत. मला वाटतं संदीप धुमाळ साहेबांनी त्या कष्टाचं चीज होणार की दुसऱ्या बाजूने आपण पाहतो आनंद चव्हाण ज्यानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये बॅटिंग मधून थोडंसं अपयश आलं ते इकडे धुवून जाणार का. 1 चेंडू 2 धावेंची आवश्यकता. सचिन तात्या तुपे 11 की दुसऱ्या बाजूने आपण पाहतो अंबिका वॉरियर्स. कोण जिंकेल. तर मला वाटतं टाळ्यांच्या गजरात दोन्ही संघांचं आपण स्वागत करूया. 1 चेंडू 2 धावा. हो 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 इथे इथे काय घडलंय.
अंबिका वॉरियर्स एक चेंडू दोन लागत असताना निर्धाव चेंडू टाकला आनंद चव्हाण यांनी आणि मॅच जिंकून दिली अंबिका वॉरियर्सला. अभिनंदन. सुजित दादा काळे 11 आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देणार आहोत. संदीप धुमाळ. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट व्हीआयपी स्पोर्टचे सर्वे सर्वा आनंद चव्हाण. या आनंद